मला तर आता असं वाटतंय की आता इंट्रोडक्शन झालेली आहे, समोर हर्षा भोगले आहे, त्यामुळे आता हर्षा भोगले सुरू आपण ऐकत राहावं. अहो पण समोर जर मॅच चालू असती तर करता आलं असतं. समोर मॅच नाही चालू, उलट तिथे लोक बसलेत मायक्रोफोन धरून. तीच काळजी आहे की विचारणार काय आहेत मला म्हणून. पण आता जेव्हा प्रज्ञानं सांगितलं, आणि म्हणजे मी हाच विचार करत होतो की आता गेली ऑलमोस्ट 41 वर्ष तुम्ही समालोचन करताय. म्हणजे जेव्हा सुरुवात केली त्यावेळेचे जर आपण प्लेयर्स डोळ्यासमोर आणले तर बेदी चंद्रशेखर कदाचित खेळत असतील नसतील, पण गावस्कर विश्वनाथ होते. नंतर बरं झालं तुम्ही विजय हजारे विजय मर्चंट नाही म्हणालात. ते नव्हते म्हणून पण ही तर होतीच मंडळी. आणि मग नंतर गावस्कर विश्वनाथ पासून कपिल देव, वेंगसरकर, अझर, ते सचिन, विराट, आणि आता तेही आता एक प्रकारे भूतकाळात जाऊन आता आणखीन पुढची पिढी क्रिकेटच्या दुनियेमध्ये आता झगमगताना दिसतेय. पण सगळ्यामध्ये एक आढळ तारा हर्षा भोगले नावाचा, त्या सगळ्यांकडे बघतोय आणि त्यांच्याबद्दल बोलतोय आणि त्यांच्याबद्दलच्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तर खरं तर मला या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेलच आम्हाला सगळ्यांना. पण तरी मला प्रश्न म्हणजे अगदीच पहिला प्रश्न म्हणून की 19व्या वर्षी इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलाच्या हातामध्ये कोण होता तो की ज्याला वाटलं की ह्यानं कॉमेंट्री केली पाहिजे किंवा ह्याला करता येईल आणि त्यांनी आकाशवाणीवरती संधी दिली? कारण तो क्रिकेट खेळायला जायचा पण पुरेसे रन होत नव्हते. तर एक दिवशी घरी आलो. आमचे वडील प्रोफेसर म्हणजे असं पाहता क्षणी कळायचं की ते प्रोफेसरशिवाय काही असूच शकत नाही. तर मी घरी आलो आणि हैदराबादमध्ये थोडी जागा असायची राहायला. अशा समोर 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या अंगणात. बैस म्हणाले, बसलो. आता मराठीत बैस म्हणतात का बस म्हणतात? बैस, दोन्ही चालतात. चला, मला असं मधून मधून विचारत राही ना मी. तर त्यामुळे मला वाटतं तुला जेवढं खेळता आलं असतं तेवढं खेळलायस तू, पण तुला बोलता सुद्धा येतं थोडं, तू कॉमेंट्री का नाही करत? तर तू ऑल इंडिया रेडिओमध्ये जाऊन भेट लोकांना. आता हैदराबादमध्ये जो कोणी फ्रेंच शिकलाय तो माझ्या वडिलांच्या क्लासरूममधूनच गेलेला आहे. आणि हैदराबादमध्ये माझी डायरेक्ट तुमची ओळख नसली तरी ओळख होतेच. मोठं गाव होतं हो हैदराबाद, आमचं मोठं गाव होतं. तर मी गेलो ऑल इंडिया रेडिओमध्ये आणि त्यांना सांगितलं की अंडर-19 टेस्ट मॅच आहे, त्याला अंडर-19 कॉमेंटेटर का नाही? कसं म्हणालो माहिती नाही. मला जे सांगायला मला तयारी करून पाठवलं होतं ते जाऊन सांगितलं मी तिथे. मग त्याच्यानंतर त्यांनी ऑडिशन दिलं मला. मी स्वतः मॅच खेळत होतो. सिनियर डिव्हिजन मॅच होती आमची, ए डिव्हिजन खेळायचो मी. हे लोकांना सांगायला आवडतं की यांनी कधी हातात बॅट धरली नाही म्हणून, पण हरकत नाही, आता वय झालं तर हरकत नाही. मी इंटर युनिव्हर्सिटीपर्यंत खेळलो, म्हणजे हैदराबाद शहरातल्या सगळ्या कॉलेजेसची जे टीम व्हायची ते. आणि एक दिवशी मी किटबॅगमध्ये एक कॅसेट प्लेअर घेऊन गेलो. आणि तेव्हा कॅसेट प्लेअर केवढे असायचे, छोटेसे नसायचे, वॉकमन वगैरे पण आले नव्हते अजून. आणि आमची मॅच चालू असताना त्याच्यावरच एक 15-20 मिनिटं कॉमेंट्री केली. ती ऑल इंडिया रेडिओला दाखवली. त्यांनी ऑडिशनला म्हणजे बोलावलं मला. तेव्हा ना आकाशवाणीवर दिवसभर मॅच चालायची, पण 2 ते 2:10 ते न्यूजसाठी ब्रेक व्हायचा. तेव्हा ऑडिशनचा चान्स मिळायचा लोकांना, 7-8 मिनिटं कॉमेंट्री करायची तेवढ्यात. तर ती केली आणि बरेच दिवस काहीच झालं नाही. तर आमच्या हैदराबादमध्ये एक उर्दूच्या प्रोफेसर होत्या. त्यांना आमच्या वडिलांनी सांगितलं की अरे तुमची ओळख आहे का कुठे, मुलाची टेप आहे, त्यांनी पाहिलं नाही. अरे हमारे बगल में ही रहते उन्होंने, बुला ले खाने पे बुला ले तो मैं आज दिखाएंगे उनको म्हणे. आणि तेव्हा तिथे एक बावेजा नावाचे स्टेशन डायरेक्टर होते. त्यांनी ऐकलं आणि म्हणाले की वय एवढं कमी असलं तरी काय, पण मला आवडलं जे मी ऐकलं, तर मी पुढची मॅच देतोय तुला. आणि लहान असताना काय असतं, चुका करायची एकतर भीती नसते. चुका केल्या तरी लोकांना वाटतं लहानच आहे, हरकत नाही. अशा चुका करत 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 चान्स मिळाला. नाही, पण ते तर अंडर-19चं झालं. नंतर मग पुढं म्हणजे एवढ्या मोठ्या ही ॲक्च्युली त्यावेळेला तर खरं नाही, रणजी ट्रॉफी मॅचेस केल्या मग मी 2-3. ॲक्च्युली पहिली रणजी ट्रॉफी मॅचच होती. रणजी ट्रॉफी मॅचेस 2-3 केल्या. आणि मग 83 साली वर्ल्ड कप नंतर हैदराबादला एक मॅच होती इंडिया पाकिस्तानची. 3 मॅचेस होत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये. तेव्हा मी अहमदाबादला शिकायला होतो. तर मी तिकडनं एक दिवस क्लासेस सोडून एक दिवस आलो, ती मॅच केली. कारण आमचे जे प्रोड्युसर होते तिथे ते खूप वेल नोन डॉक्युमेंटरी मेकर होते.
त्यांना क्रिकेट एवढं आवडत नव्हतं, पण क्रिकेट करायला लागायचं. दूरदर्शनच्या काळात तसं असायचं तेव्हा. ते म्हणाले की फक्त दिल्लीहून का यायला पाहिजेत कॉमेंटेटर, आपले लोकल का नाही. म्हणून त्यांनी मला असे 1-2 स्टिंट्स दिले करायला. दिल्लीला एक शुरजित सेन म्हणून असायचे, आपले ऑल इंडिया रेडिओचे न्यूज रीडर होते, ते दूरदर्शनमध्ये होते. त्यांनी ते ऐकलं आणि मग मला आणखी 2 वन डे इंटरनॅशनल्स मिळाल्या. मग ते मुन्नाभाईमध्ये म्हणतात ना, सर बनते बनते बन गया. पण मग यातला मेजर ब्रेक म्हणू आपण, तो कधी आणि कसा मिळाला? तो झाला मला वाटतं 1991 साली, जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला गेलो. तेव्हा त्यांना टेप पाठवायला लागली मला, कारण इंडियन कॉमेंटेटर्सचं नाव एवढं नव्हतं तिथे. फक्तच ऑल इंडिया रेडिओमधनं यायचे. आणि आता म्हणता येईल मला एवढ्या वर्षानंतर की तुम्ही फक्त ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर फार वर्ष कॉमेंट्री जर केली तर वाईट सवयी लागायच्या, कारण वाईट सवयी माफ होत्या तिथे. पण म्हणजे अशी कुठली, म्हणजे अशी एखादी की कोणती गोष्ट की जी वाईट होती ती लक्षातच येत नव्हती, किंवा लक्षात आली पण ती दुरुस्त होत नव्हती? काय स्वतःबद्दल जास्त बोलायचं, ह्या लँडमार्कला मला पाहिजे करायचं, तयारी एवढी नसायची तेव्हा. कारण आपण जे म्हणतो ते चालायचं. दूरदर्शन यायच्या आधी रेडिओ कॉमेंट्रीवर मी जेव्हा पहिल्यांदा 19 वर्षाचा मुलगा होतो, मी बघायला गेलो की बाकीचे कॉमेंटेटर्स काय म्हणतात, आणि मला असं वाटायचं पण हे तर झालं नाही आहे. पण जर कॉमेंटेटरनी सांगितलं तर ते झालं. हो ना. कोणाला माहिती की स्क्वेअर कट नव्हता, कव्हर ड्राईव्ह होती म्हणून. म्हणून मला जेव्हा पहिल्यांदा मी सुरुवात केली तेव्हा मी आय यूज टू होप की मी ज्या मॅचवर रेडिओ कॉमेंट्री करतोय ती मॅच दूरदर्शनवर सुद्धा असावी, म्हणजे कळेल लोकांना की असं होतंय म्हणून. आणि मी मला वाटतं की 21-22 वर्षाचा होतो तेव्हा एक नॉकआउट गेम होती, हैदराबाद आणि सौराष्ट्र, आणि ती आमच्या रेल्वे ग्राउंडवर होती जिथे कॉमेंट्री बॉक्स नव्हता. म्हणून ते बांबू वगैरे लावून असं एक बनवलं होतं, मचान केलं होतं तिथे. आम्ही त्याच्यावर चढून कॉमेंट्री करत होतो, पण मॅच बघणारे आमच्या खाली होते तिथेच. तर तुमची जर चूक झाली तर ते खालनं आमच्या हैदराबादी भाषेत शिव्या द्यायचे. काय म्हणायचे ते आता मला सांगता येणार नाही ते, पण त्याच्यामुळे मला ते शिकलो तेव्हा तिथे की आपण जर चूक केली तर लोकांना इमिजिएटली त्याचं रिॲक्शन येतं. आणि दॅट वॉज वन ऑफ माय बेस्ट लर्निंग एक्सपिरियन्सेस, की लहानपणी प्रेशर सिच्युएशनमध्ये जाणं चांगलं असतं. मग मी दुलीप ट्रॉफी मॅच केली होती एक खूप वर्षांनी, आणि माझ्या वडिलांनी का माहीत नाही पण ती रेकॉर्ड करून ठेवली होती कॉमेंट्री थोडी. आणि त्या काळी आम्ही रेडिओवरच त्या काळी आम्ही, मी आणि अनिता आमची बायको, आमच्या लहान, मी 24 वर्षाचाच होतो लग्न झालं तेव्हा आमच्याकडे आम्ही पैसे वाचवून एक डबल कॅसेट प्लेअर घेतलं होतं तेव्हा. म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती डबल कॅसेट प्लेअर. त्याचा फायदा काय झाला की ही कॉमेंट्री जी ऑडिओ कॅसेटवर होती ती दुसऱ्या कॅसेटवर ट्रान्सफर करता आली. ती मी रेडिओ ऑस्ट्रेलियाला पाठवली. पाठवायची कशी, मी कुरिअरकडे गेलो, कुरिअरनी सांगितलं की एवढा खर्च होईल, टेप घेऊन घरी आलो परत. मग मी ती रजिस्टर्ड पोस्टनी पाठवली आणि त्याच्यावर एक असं नोट लिहिली की आमची कॉमेंट्री स्टाईल वेगळी असते, आम्ही एक माणूस 20 मिनिटं कॉमेंट्री करतो, तुमच्यासारखं असं नसतं बघा. मग त्यांना आवडलं ते. ऑस्ट्रेलियाला गेलो आणि तिथे जग बदललं. पण ते लोकांना ऐकायला आवडेल की पैसे मिळायचे किती, म्हणजे जेव्हा हे तुम्हाला सांगतो, ऑल इंडिया रेडिओवरती जेव्हा मी युववाणीवर करायचो तेव्हा 25 रुपये मिळायचे, मॅचचे 150 रुपये काहीतरी मिळायचे नंतर. आणि जेव्हा पहिल्यांदा मी TWI हिरो कपमध्ये त्यांनी कॉमेंट्री करायला बोलावलं तेव्हा ते म्हणाले डेली फी $100. हो. तेव्हा डॉलर किती होता, पण 35 होता तेव्हा. तर माझ्या एका मित्रांनी सांगितलं, डोंट एव्हर डू इट, हाऊ कॅन यू वर्क फॉर ओनली दॅट मच. बोलो बावळटा, सांगू नको कोणाला, मी पैसे द्यायला तयार आहे त्यांना ते करायला. पण तेव्हा तेवढे मिळायचे, आता चांगले मिळतात. क्रिकेट कसं बदललं या 40 वर्षांमध्ये? खूपच बदललंय. जसं आपला देश बदललाय त्याच्यापेक्षा जास्त क्रिकेट बदललंय.